दिवसात अनुला कोणी भेटायला आलं नव्हतं की तिच्या घरच्यांचा पत्ता लागला होता. अनुवर उपचार करणाऱ्या डॉक्टर देसाई सरांना आता अनुची चिंता वाटत होती. चिंतेमागचं कारण म्हणजे एकतर अनुने तिची शुद्ध हरपली आहे आणि त्यात ती प्रेग्नेंट आहे. डॉक्टरांना प्रश्न पडला होता, जिला स्वतःची काळजी घेता येत नाहीये, स्वतः कोण आहे हे ओळखता येत नाहीये, ती एका बाळाचा काय सांभाळ करणार. डॉक्टर देसाई जेव्हा घरी आले तेव्हा घरात जेवण करत असताना त्यांनी अनुचा विषय काढला. आत्ताच MBBS झालेला आणि इंटर्नशिप करत असलेला त्यांचा मुलगा आदित्य त्यांना अनुची पूर्ण कहाणी ऐकली आणि देसाई यांना म्हणाला की बाबा, उद्यापासून मी अनुला ट्रीट करू का. डॉक्टर देसाई विचार करू लागले की माझ्यानंतर हॉस्पिटलचा करता धरता तर आदित्यच असणार आहे. मग आतापासूनच त्यानं जर हॉस्पिटलमध्ये यायला सुरुवात केली तर त्याचा हाताचा जमखंडा बसेल, तो नावारूपाला येईल आणि त्याला फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. डॉक्टर देसाई यांनी आदित्यला होकार दिला. दुसऱ्या दिवसापासून आदित्य रोज हॉस्पिटलमध्ये येत होता. चार्मिंग, गुड लुकिंग, हायटेड, गोरा रंग, हातात एक ब्रँडेड ब्रेसलेट, पायात ब्रँडेड शूज. त्याला नंबरचा चष्मा होता, पण त्याच्या पर्सनॅलिटीला चष्मा शोभून दिसत नव्हता म्हणून तो लेन्स वापरत होता आणि नेहमी त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असायचं. म्हणजे त्याला बघितल्यानंतर समोरचा माणूस आपोआपच स्माईल करायचा. इतरांना अट्रॅक्ट करून घेईल अशी त्याची एकंदरीत पर्सनॅलिटी होती. तो एखाद्याच्या जवळून जरी गेला तरी त्याने मारलेल्या परफ्यूममुळे तो निघून गेला तरी त्याचा सहवास मात्र राहत होता. असणारच. डॉक्टर देसाई यांचा एकुलता एक मुलगा होता तो आदित्य. तो रोज अनुकडे यायचा. त्याला माहिती होतं की अनुला खूप मोठा धक्का बसला आहे आणि तिची ट्रीटमेंट करणं म्हणजे थोडं रिस्की काम आहे. रिस्की का आहे? कारण या मुलीला स्वतः कोण आहे याची जाणीव नाही आणि त्यात ती आई होणार आहे. परमेश्वराची काय कमाल म्हणायची. सृष्टी निर्माण करायची ताकद जिच्यामध्ये दिली आहे तिलाच या सृष्टीत राहावंसं वाटत नाही, तिलाच या सृष्टीची जाणीव नाही. आदित्य अनुला एखाद्या लहान बाळाप्रमाणे ट्रीट करत होता. तिला खायला चॉकलेट, तिला वरण भाताची पेज, भात खात असताना चेहऱ्याला भात लागला तर अलगद लहान मुलीसारखं रुमालाने पुसून द्यायचा. तिच्यासोबत खेळणं. अनुला पाहून असं वाटत नव्हतं की अनुला वेड लागला आहे म्हणून, पण ती एका अगदी लहान मुलीसारखं वागत होती. मात्र आता आदित्यची मैत्रीण झाली होती. तो अधूनमधून तिच्यासाठी त्याच्या आवडीच्या रंगाचे कपडे आणत होता. हळूहळू अनुचा त्यानं मेकओव्हर केला होता. अनुचे आता दिवस भरत येत होते, पण तरीही अनुला शुद्ध नव्हती. अनुने एका छानशा गोंडस मुलीला जन्म दिला. हळूहळू लहान बाळाबद्दल अनुला प्रेम वाटत होतं. आदित्यच्या लक्षात आलं होतं की या बाळाच्या माध्यमातूनच अनु ठीक होऊ शकेल. असेच दिवस जात होते. आदित्यचा अनुसोबत प्रेमळ वागणं आणि दगडालाही पाजर फोडणारा असा ममत्वाचा भाव आणि डॉक्टर देसाई यांचे अथक प्रयत्न. अनु हळूहळू सुधारत होती. अनु आता पूर्णतः बरी झाली होती. पण जशी बरी होत होती तसा तिला तिचा भूतकाळही आठवत होता आणि त्या आठवणाऱ्या भूतकाळामुळे ती बेचैन होत होती. पण आदित्यसोबत घट्ट मैत्री झाल्यामुळे अनुला जरी सांगू वाटत नसलं तरी आदित्य खोदून खोदून तिला विचारत होता आणि तिचं मन हलकं करायचा आणि वरून काहीतरी जोक मारून तिला हसवायचा. अशा प्रकारे अनुचं मन कधीच जड होऊ दिलं नाही. अनु कधी कधी विचार करायची, आनंदही श्रीमंत होता आणि आदित्यही श्रीमंत आहे. खरं तर आनंद पेक्षा आदित्य जास्त श्रीमंत आहे. पण जसं मला शुद्ध आली आहे तेव्हापासून मी पाहत आहे, आदित्य ना कधी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला ना कधी स्पर्श करायचा प्रयत्न केला. चुकून स्पर्श झाला तरी त्या स्पर्शामध्ये कधी वासना दिसली नाही. अनु, आदित्य असंच बोलत बसले होते तेव्हा आदित्यने अनुला सुचवलं की तू तुझा अभ्यास, तुझं कॉलेज परत कंटिन्यू का करत नाहीस. कॉलेजचं नाव ऐकताच अनुचे हातपाय थरथर कापायला लागले आणि तिने पूर्णतः नकार दिला. आदित्यही अनुला काही फोर्स केला नाही. पण जसा वेळ मिळत जाईल तसा तो तिच्याकडे कॉलेजचा विषय काढत असे. आणि यावेळी तर आदित्य अनुला म्हणाला की तुझ्या बोलण्यावरून वाटतं की तू खूप हुशार असशील, तू जर मेडिकल क्षेत्रात उतरलीस तर खूप कीर्ती करशील. हळूहळू का होईना पण आदित्यचं म्हणणं अनुला पटत होतं. डॉक्टर देसाई यांनीही अनुला मदत केली. अनुचं बाळ आता मोठं झालं होतं आणि ते शाळेत जात होतं. यावरून आदित्य कधी कधी अनुला छळतही असायचा. मायलेकी दोघी एकदा शाळा शिकत आहेत असं म्हणायचा.
अनु खूप हसायची त्यावर. डॉक्टर देसाई यांचं पैशाचं पाठबळ आणि आदित्याचा मैत्रीचा हात हे दोन्ही जवळ घेऊन तिने मेडिकलला ॲडमिशन घेतली. तिचं पूर्ण 4 वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं. PhD करून तिची इंटर्नशिपही पूर्ण झाली. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये 2 वर्ष नोकरी केल्यानंतर अनुने स्वतःचं क्लिनिक टाकलं होतं, अनुराधा क्लिनिक, गायनेकोलॉजिस्ट. सुरुवातीला जरी बेताने चालत असलं तरी एका वर्षभरातच तिच्या क्लिनिकनं भरभराटी घेतली होती. तिच्या क्लिनिकचं हॉस्पिटल झालं होतं. ती होतीच हुशार एवढी. अवघडातल्या अवघड प्रसूतीही ती करत होती. सुसज्ज हॉस्पिटल आणि आधुनिक उपकरणांनी तिला बरीच साथ दिली होती. आज तिला अवघड ऑपरेशन आलं होतं. एका महिलेने 3घांना जन्म दिला होता आणि तिन्ही बालकं सुखरूप होती. अनु मात्र फार खुश होती. एवढा मोठा प्रश्न, एवढं मोठं ऑपरेशन तिला शक्य झालं होतं. आज एक नवीन केस आली होती. म्हणजे फक्त केस पेपर तिच्या टेबलवर आला होता आणि त्याच्यावर नाव होतं संगीता आहुजा. आहुजा आडनाव ऐकून आनंदची आठवण झाली. त्याचंही आडनाव आहुजाच होतं ना. थोडा वेळ ती भूतकाळात गेली होती. भूतकाळ डोळ्यासमोर आल्यावर नकळत तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण वाटलं एकाच आडनावाचे बरेच लोक असतात ना, आणि तसेही आपण त्या शहरापासून खूप लांब आलो आहोत. तिने नर्सला सांगितलं की पेशंटला मध्ये घेऊन या. तेव्हा ती तिच्या जुन्या काही फाईल्स चाळत होती. तेव्हा एक लेडी मध्ये आली, गोरी गोमटी, नितळ बांध्याची. पण तिच्या मागून जो व्यक्ती आला त्याला बघून मात्र अनुच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून आनंद आहुजा होता. नमस्कार मॅडम, आनंद आहुजा, आहुजा इंडस्ट्रीजचा मालक. आणि ही माझी पत्नी संगीता. आनंदने अनुला ओळखलं नव्हतं की तो नाटक करत होता. पाहूयात पुढच्या भागात.